नमस्ते, जय श्री राधाकृष्ण. मी अश्विनी. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे एक सिम्पल आणि क्विक असं नाईट स्किन केअर. तर फर्स्ट आहे क्लिन्झिंग अँड एक्सफोलिएशन. त्यासाठी घेतले मी शिजवलेला राईस आणि त्याचे असे फ्रीजमध्ये क्यूब्स बनवून घेतले आहेत. राईस हा क्लिन्झरचं काम करतो, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील जी इम्प्युरिटीज आहे ती बाहेर काढण्यास मदत करतो. तसेच हा राईस क्यूब चेहऱ्यावरती एक्सफोलिएशनचे काम करतो आणि त्वचेला हायड्रेट ठेवतो. अँड ऑल्सो हेल्प्स टू ब्लड सर्क्युलेशन. तसेच डोळ्याखाली जे पफिनेस आहे किंवा जे डार्क सर्कल्स आहेत, ज्या बारीक रेष आहेत, त्या रिड्यूस करण्यास मदत करतो. आणि आपण चेहऱ्यावरती जे काही स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतो ते चांगले ॲब्सॉर्ब करून घेण्याचं काम हा राईस क्यूब करतो. त्यामुळे हा राईस क्यूब अत्यंत गुणकारी आहे आपल्या चेहऱ्यासाठी, आपली त्वचा चांगली राहण्यासाठी. हे झाल्यानंतर थोडा वेळ मसाज करायचा. अगदी हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा. नंतर चेहरा छान पुसून घ्यायचा. आणि आपली सेकंड स्टेप आहे ती म्हणजे टोनिंग. त्यासाठी मी यूज केलं आहे रोज वॉटर. हे असं टॅप टॅप करून लावायचं. टोनर वापरल्यामुळे आपली त्वचा हायड्रेट होते. तसेच रिंकल्स आणि सायन्स ऑफ एजिंग रिड्यूस होतात. तर तिसरी स्टेप आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर लावणे हे अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचं आहे, कारण रात्रीच्या वेळी आपली त्वचा ही रिपेअरिंग मूडमध्ये असते. त्यामुळे मॉइश्चराईज करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. देन फोर्थ आहे लिप केअर. त्यासाठी मी वापरलं आहे बोरोलिन. त्यामुळे आपले ओठ हायड्रेट राहतात आणि फुटण्यापासून वाचतात. देन फोर्थ आहे आय क्रीम, जे की मी यूज केलं आहे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल हे अत्यंत महत्त्वाचं आहे डार्क सर्कलसाठी. ते आपले डार्क सर्कल्स कमी करते आणि त्यासोबतच ज्या बारीक रेष आहेत त्यासुद्धा कमी करते. आणि तेच मी ॲक्नी स्पॉट्स माझे उठले त्यांनाही लावते, जेणेकरून ते डार्क कमी होते. तसेच मी हलक्या बोटाने डोळ्यांच्या खाली मसाज करते. तर ही लास्ट स्टेप आहे स्किन केअरची. अशा प्रकारे क्विक आणि अगदी सिंपल असे स्किन केअर झालेलं आहे. स्किन केअर केल्याने आपली त्वचा हायड्रेट राहते, तसेच रात्रभर ती रिपेअर होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. ओके, बाय.